हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण कृष्ण जन्माष्टमीची थाळी पाहणार आहोत। त्यासाठी मी काळे वाटाणे आणि चणे हे 7 ते 8 तास भिजत ठेवलेले होते। ते स्वच्छ धुवून पुरेसं पाणी घालून कुकरला 7 ते 8 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थोडा थंड पण झालेला आहे। आता आपण काळे वाटाण्याची उसळ आहे ती बनवून घेऊ। इथे काळे वाटाणे उकडलेले होते, त्यापैकी मी अर्धा ते पाऊण वाटी काळे वाटाणे मी बाजूला करून ठेवलेले आहेत आणि 1 ते 1.5 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून तेलामध्ये परतवून घेतलेला आहे। कांदा परतत असताना त्यामध्ये 1 ते 2 तेजपत्त्याची पानं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये मी टाकलेला आहे। टोमॅटो मऊ झाल्यावर त्यामध्ये चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती गरम मसाला मी टाकून जे उकडलेले वाटाणे होते ते यामध्ये मी घातलेले आहेत आणि त्यानंतर जे बाजूला काढून अर्धी वाटी वाटाणे ठेवले होते ते जरा मिक्सरला क्रश करून यामध्ये घातले। यामुळे त्या उसळीला एक मस्त चव येते आणि दाटसर रस्सा होतो। त्यानंतर कांदा खोबऱ्याचे जे वाटण आहे ते मी यामध्ये वाटून घातलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा चवीला गूळ टाकलेला आहे, कारण मसाल्याचा फक्कडपणा उसळीला येऊ नये यासाठी मी अर्धा पेढा एवढं गूळ व चवीनुसार मीठ घालून मस्त उकळी आणलेली आहेत। उतरताना त्यामध्ये शेवटी कोथिंबीर घालून काळे वाटाण्याची उसळ तयार आहे। चला तर आता आपण चण्याची उसळ पाहूया। त्यासाठी मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे, 2 तेजपत्त्याची पानं, 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये मी थोडेसे मऊ होईपर्यंत परतलेले आहेत। थोडासा मऊ होताच त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून एक अर्ध मिनिट मी परतून घेतलेला आहे आणि 2 मोठे टोमॅटो यामध्ये बारीक चिरून मी यामध्ये घालून थोडा मऊ होईपर्यंत शिजवलेला आहे। थोडं मऊ झाल्यावर त्यामध्ये चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती काळा मसाला आणि अर्धा चमचा गरम भाजका मसाला जो घरगुती असतो तो मी यामध्ये टाकून अर्ध्या मिनिटानंतर उकडलेले जे चणे आहेत त्यामध्ये टाकून एक मूठ भर किंवा 2 मूठ असे चणे मी बाजूला काढून मिक्सरमध्ये क्रश करून यामध्ये मी टाकणार आहे। तसेच ते वाटण होतं त्याची मी रेसिपी डिटेल्स दाखवलेली नाहीये, पण कांदा आणि खोबरं, कांदा अर्धवट परतत आला की 1 वाटी खोबरं मी यामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि खरपूस व्यवस्थित भाजून त्याचं वाटण मी घातलेलं आहे। त्यानंतर जे चणे क्रश केलेले होते ते घालून चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून मस्त कड काढलेला आहे आणि चांगली उकळल्यावर सर्व केलेली आहे। तर चला आपली चण्याची उसळ देखील तयार आहे। चला तर आपण आता शेगलाची म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी पाहूया। त्यासाठी मी बाजारात ज्या 20 रुपयाच्या 2 जुड्या मिळतात त्या मी घेतलेल्या आहेत। ते स्वच्छ धुवून साफ करून त्याची देठ जी असतात ती काढून स्वच्छ केलेली आहेत। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे। चला तर मग शेगलाच्या भाजीसाठी इथे मी खोबरेल तेलाचा वापर करणार आहे। तर यासाठी मी 3 ते 4 चमचे खोबरेल तेल ताजं घेतलेलं आहे आणि 3 मोठे कांदे उभे चिरून मी यामध्ये परतवून घेतलेले आहेत। तसेच 3 मिरच्या, ह्या कमी तिखटाच्या मिरच्या मी बारीक चिरून यामध्ये मी थोडं मऊ होईपर्यंत परतून कांदा घेतलेला आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली जी शेगलाची भाजी होती ती टाकून एका मोठ्या पेढ्या एवढं गूळ, चवीनुसार मीठ घालून ही एक 10 ते 12 मिनिटं मंद गॅसवर मी शिजवून घेणार आहे। इथे शेगलाचा पाला हा थोडासा तुरट असतो त्यामुळे मी कांदा भरपूर वापरलेला आहे आणि तसेच गूळ पण घातलेला आहे। यामुळे भाजीची चव ही अप्रतिम होऊन भाजी खात राहावी अशी होते। ते बघा आपली भाजी थोडी शिजत आलेली आहे। पुन्हा परतवणे, पुन्हा 1, 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं आहे। त्यानंतर व्यवस्थित शिजली असं वाटल्यावर त्यामध्ये मी एक अर्धी ते पाऊण वाटी ओला नारळ टाकलेला आहे आणि व्यवस्थित परतवून 1 मिनिटाची वाफ आणल्यावर भाजी आपली तयार झालेली आहे। तर चला तर मग आपली शेगलाची भाजी आणि उसळी दोन्ही झालेले आहेत। चला तर आता आपण आंबोळ्या करून घेऊ। त्यासाठी मी जे आंबोळीचं पीठ ठेवलेलं आहे ते मस्त हलकं आणि स्पॉन्जी झालेलं आहे। तर त्यातलं अर्ध जे पीठ आहे ते मी काढून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे की जास्त आंबट होऊ नये यासाठी। तर त्या उरलेल्या अर्ध्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ घालून मस्त असे आंबोळ्या करून घेतलेले आहेत। यामध्ये वरून तेल सोडून व्यवस्थित असे दोन्ही बाजूने खरपूस किंवा आपल्याला कमी जास्त अशा अजून व्यवस्थित अशा आंबोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। बघा, पाहू शकता तुम्ही जाळीदार आणि स्पॉन्जी अशा मऊ आंबोळ्या तयार झालेल्या आहेत। इथे मी आंबोळ्यांची फर्मेंट होतानाची जी सुरुवातीची रेसिपी असते ती मी दाखवली नाही, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल। तसेच यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये मी पूर्ण डोस्याची रेसिपी जी आहे ती दाखवलेली आहे। काजू कतलीची रेसिपी आहे ती मी तुम्हाला यापूर्वी शेअर केलेली आहे। कुकिंग विथ रसिकामध्ये जाऊन तुम्ही ती पाहू शकता। तर चला तर मग आजची थाळी तुम्हाला आवडली ना आणि कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।